न्यूज इंडिया 27 नव्या पिढीचं नवं माध्यम। शिवसेनेचे एकनिष्ठ शिवसैनिक बळीराम ठाकरे यांच्या वतीने दिनांक 30 सप्टेंबर सोमवारी धर्मवीर 2 हा सिनेमा तेथील परिसरातील रहिवाशांसह शिवसैनिकांना दाखविण्यात आला। धर्मवीर 2 सिनेमा नुकताच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला असून हा सिनेमा स्वतः आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित आहे। आनंद दिघे यांचे एकही साधे बँकेत अकाउंट नव्हते। त्यांनी शिवसेना प्रमुख हिंदू हृदय सम्राट स्वतः बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख मार्गदर्शनाने शिवसेना मोठी केली होती। त्यांनी त्यांच्या जीवनात केलेल्या समस्त कामांचा उलगडा या सिनेमातून प्रेक्षकांसमोर उलगडण्यात आला आहे। तर बळीराम ठाकरे हे स्वतः बाळासाहेब ठाकरे व स्वतः आनंद दिघे यांच्या विचारांना प्रेरित होऊन अनेक वर्षांपासून एकनिष्ठतेने शिवसेनेचे काम करत आहेत। त्यांनी सिनेमागृहातील संपूर्ण तिकीट स्वतः विकत घेऊन हा सिनेमा परिसरातील नागरिकांना व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना मोफत दाखविला। यावेळी जिल्हाध्यक्ष अजय बोरस्ते यांसह शिवसेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। धर्मवीर सिनेमाची चित्रपटगृहात सुरुवात होताच अवघ्या 5व्या मिनिटात येथे सिनेमाचे निर्माते प्रवीण तरडे व सिनेमाचे स्वतः आनंद दिघे यांची भूमिका साकारणारे नट प्रसाद ओक यांनी चित्रपटगृहात अचानक येऊन प्रेक्षकांना सुखद धक्का दिला। यावेळी प्रेक्षकांनी टाळ्यांच्या व शिट्ट्यांच्या आवाजात दोघांचे स्वागत केले। मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्र ज्या चित्रपटाची उत्सुकतेने वाट बघत होता तो चित्रपट आता खऱ्या अर्थानं रिलीज झाला आहे। हिंदुत्वाचं दुसरं नाव म्हणजे वंदनीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि त्यांचे कट्टर शिष्य म्हणजे आदरणीय दिघे साहेब। दिघे साहेबांचा जीवन प्रवास, दिघे साहेबांची कार्यप्रणाली, दिघे साहेबांचा निर्णय घेण्याची क्षमता ही जर बघायची असेल, कारण दिघे साहेबांबद्दल त्यांच्या जीवनपटाबद्दल प्रत्येकाला उत्सुकता आहे आणि हा जीवनपट ह्या चित्रपटातून आपल्याला बघायला मिळणार आहे। मला असं वाटतं की महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्यामध्ये ती छबी दिसत आहे की ताबडतोब निर्णय, ताबडतोब म्हणजे ताबडतोब सामान्य माणसांबरोबर राहण्याचं गोष्ट असेल, रात्री 4-4, 3-3 वाजेपर्यंत लोकांमध्ये जाण्याचा विषय असेल, हे सर्व जर आपल्याला बघायला मिळत असेल तर ह्या चित्रपटातून मिळतो। मला असं वाटतं की संपूर्ण महाराष्ट्रासाठी हा चित्रपट हा अत्यंत प्रेरक आहे, कारण काम कसं केलं पाहिजे, डिवोशन काय असतं आणि खऱ्या अर्थानं हिंदुत्व काय आणि हिंदुत्वासाठी काय केलं पाहिजे हे जर बघायचं असेल तर धर्मवीर 2 आपण बघितलाच पाहिजे। खरं तर म्हणजे साहेबांची शिकवण तर आम्हाला पूर्वीपासून आहेच। साहेब गेल्या अनेक 77 सालापासून मी बघितले आणि त्याच्यानंतर दिघे साहेबांची शिकवण पाहिली। म्हणजे साहेबांनी जे दिघे साहेबांना घडवलं आणि दिघे साहेबांपासून आम्ही हे घडत आलो आणि हे सर्व सेवा करताना खरा न्याय देण्याचं काम दिघे साहेबांनी केलं, मोठ्या साहेबांनी शिकवण, आणि म्हणून ते आज रियालिटीमध्ये सत्यतामध्ये तो दिघे साहेबांचा पिक्चर रिलीज झाला, तो रियालिटीमध्ये झाला आणि तो दाखवत आहे। आणि त्याची भूमिका एकनाथ शिंदेसुद्धा चांगले पद्धतीने शिंदे साहेबांचं काम आणि दिघे साहेबांची शिकवण, दिघे साहेबांचे ते चेले आणि अशा पद्धतीने चांगलं काम त्यांनी उभं केलं आहे आणि निर्णायक शक्ती जे सांगितलं ते काम फटाकसे, म्हणजे असं उशिरा काम करणारे नाही, जागेवर निर्णय घेणारा असा एकमेव मुख्यमंत्री आहे। आता आपण पाहिले असेल गेल्या मागच्या वेळेस कोकणात दरड कोसळली आणि पहाटे मुख्यमंत्री कोणता असा आहे मायकालाल आहे की या देशात की पहाटे डोंगरात जाऊन चढून ते जे दुर्घटना घडली तिथं ते जाऊन उभे राहून त्यांनी रियालिटीमध्ये त्यांनी सेवा केली तिथं। म्हणून असे दिघे साहेबांची शिकवण आणि शिंदे साहेब त्या पद्धतीने काम करतात। निर्णायक शक्ती चांगली आहे आणि खरोखर या पब्लिकला न्याय देण्याचं काम करतायत, म्हणून दिघे साहेबांच्या आम्ही चेले। धन्यवाद।